सुपरफास्ट 80 बातम्यांचा आढावा झालेला आहे। काही सविस्तर घडामोडी बघूयात। एक दुःखद बातमी, लोकमान्य टिळक यांचे पणतू आणि केसरी वृत्तपत्राचे संपादक असणारे दीपक टिळक यांचं पुण्यामधल्या राहत्या घरी अल्पशः आजारामुळे निधन झालंय। ते 74 वर्षांचे होते। दीपक टिळक हे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती सुद्धा होते। त्यासोबतच अनेक संस्थांचे ते विश्वस्त होते। सकाळी 8 ते 11 वाजता या कालावधीमध्ये त्यांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी केसरीवाड्यामध्ये ठेवण्यात येणार आहे आणि दुपारी 12 वाजता वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। मंदार, पहाटे दीपक टिळक यांचं निधन झालं राहत्या घरी। गेले काही दिवस एका खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते, मात्र अखेरचा श्वास त्यांना त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये घ्यायचा होता। त्यामुळे केसरीवाड्यातील त्यांच्या घरी त्यांना आणण्यात आलं आणि पहाटे आज त्यांचं निधन झालं। सकाळी 8 वाजल्यापासून त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे 11 वाजेपर्यंत आणि 12 वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येतील। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे ते पणतू आणि त्याचबरोबर केसरीचे संपादक म्हणून काम करत होते। त्याचबरोबर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती म्हणून देखील काम करत होते। याशिवाय अनेक संस्थांवरती ते मानद विश्वस्त म्हणून देखील काम करत होते। यामिनी, मंदार, धन्यवाद माहितीसाठी।